राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतरवालीतली बैठक होणार आहे। ही अंतिम निर्णायक बैठक ही उद्या दिशा ठरवली जाणार आहे। 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे, त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आहे, आता आपल्याला काय मिळवायचं आहे याबाबत चर्चा होणार आहे। अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या 12 वाजता अंतरवालीत या, कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची, आपली एकजूट दिसली पाहिजे। घरी बसून आपली एकजूट दिसत नाही आहे। आपल्या लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असला तर आपण महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे। आणि सगळ्यांना विनंती, अंतरवालीतली शेवटची बैठक आहे, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील। सगळंच मला आपल्या माध्यमातून मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही आहे, त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्त्वाच्या चर्चा होणार आहे। आणि ही मराठा बांधवांनी, गोरगरीब मराठा बांधव, श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले कामं सोडून अंतरवालीत उद्या 12 वाजता यावं ही सगळ्यांना विनंती। आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतील उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। आतापर्यंत काय मिळालं, काय मिळवायचंय, मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामं सोडून बैठकीला या असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत। मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे। आता विजय मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार, आत्ताच सगळं सांगणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन शांततेत होणार, पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। आमचा हा लढा शेवटचा, पण आमचा संयम बघू नका, पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करू नका अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावलंय। लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कोणीही घरी राहू नका, सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका, उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। NTV न्यूज मराठी, जालना।